की सप्ताह 7 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, किती दिवसाचा असू द्या, कार्यक्रमाची पूर्ण होते, कार्यक्रमाचा समारोप, कार्यक्रमाचा विश्राम काल्याच्या कीर्तनाने होतो. आता काला म्हणजे काय? आताच पाहिला आपण काळा, आणि त्या काळ्याचे लीला, त्या श्रीकृष्ण भगवंताचे गुणानुवाद ज्या कीर्तनामध्ये गायल्या जातात त्याला काला म्हणतात. वेगवेगळे विचार त्याचे आहेत. जीवाच्या जीवनामध्ये नित्य तृप्तीची अपेक्षा आहे. तो जीव जेव्हा शिवरूप होतो आणि त्याला मिळणारी जी तृप्ती त्याचं नाव काला आहे. 2-3 गोष्टी आहेत. साधनात्मक काला आहे, साध्यात्मक काला आहे, नामस्मरणात्मक काला आहे, प्रतिकात्मक काला आहे. अशा काल्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. श्रीकृष्ण भगवंताने आपल्या अवतार कालामध्ये अनेक लीला केल्यात, परंतु त्या सर्व लीलेमध्ये 2 लीला अतिशय महत्वाच्या आहेत. खूप चांगला आहे का? भगवंताने वेगवेगळ्या लीला केल्यात, त्या लीलेमध्ये सगळ्यात महत्वाच्या 2 लीला आहेत. एका लीलेचं नाव काला आहे आणि दुसऱ्या लीलेचं नाव रासलीला आहे. केवळ गोपाळांसाठी जी केली त्या लीलेचं नाव काला आहे आणि केवळ गोपींसाठी जी केली तिचं नाव रासलीला आहे. गोडेवर का महाराज? हे सगळं जे आहे ना याच्यामध्ये मानसशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्र आहे. काय बरं याचा अर्थ? काल्यामध्ये स्त्रियांना प्रवेशच नाहीये, पूर्णतेनं नाहीये, आणि रासलीलेमध्ये पुरुषांना प्रवेश नाहीये. याचा काय अर्थ आहे? श्रीकृष्ण भगवंत असं सांगतात, बोलू नका पुढे, आता ऐका. श्रीकृष्ण भगवंत असं म्हणतात की माणसाचं मानसशास्त्र वेगळं आहे आणि स्त्रियांचं मानसशास्त्र वेगळं आहे. आता कधी होईल ते होईल महाराज, थोडं बारकाई नाही का? स्त्रियांची शिक्षण पद्धती वेगळी असायला पाहिजे आणि पुरुषाची शिक्षण पद्धती वेगळी असायला पाहिजे असं विचारवंत कितीतरी काळापासून म्हणतात आणि आमचे ऋषी मुनी सुद्धा म्हणतात. त्याचं कारण असं आहे की पुरुषाची प्रकृती वेगळी आहे. पुरुष हा क्रियाप्रधान आहे आणि पुरुषी प्रकृती अहंकारी असते थोडक्यात. म्हणून बघा, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तनाला आम्ही जातो. इथलं सांगत नाही, इथं कोणी मला सांगितलं नाही, पण कीर्तन करण्याच्या अगोदर अनेक माणसं आम्हाला येऊन भेटतात आणि सांगतात, आमचं हे कर्तृत्व आहे, कीर्तनात आमचा थोडासा उल्लेख होऊ द्या बरं, म्हणतात. ठीक आहे, पण महाराष्ट्रामध्ये मला एकही स्त्री अशी भेटली नाही की जी खरोखर स्त्री आहे. मी बाई म्हणतो, बाई माणूस म्हणत नाहीये. याचे अर्थ खूप वेगळे आहेत. महाराष्ट्रामध्ये खरोखर स्त्री असलेली कुठली बाई मला असं येऊन म्हटले नाही की महाराज कीर्तनात माझं नाव घ्या. तिने फक्त सांगितलं, देवाचं नाव घेतलं ना तुम्ही, त्या देवाच्या नावामध्येच आम्हाला समाधान आहे. किती छान आहे. टाळ्या तुम्हीच वाजवा जोरदार एकदा. टाळ्यामध्ये दम नाही, एवढे आपण आहात, मला जरा जोरात ऐकायला पाहिजे. शाबास. याचा अर्थ पुरुषाची प्रकृती वेगळी आहे आणि स्त्रियांची प्रकृती वेगळी आहे. स्त्री ही समर्पित होणारी असते, पण पुरुषांना स्त्रियांना एकाच प्रकारे शिक्षण देऊन जमणार नाही. आज आम्हाला असं वाटतं की स्त्री पुरुष समान समान करून केलं काय? आम्ही मुलींना मुलं करतोय. थोडं बारकाई नाही का? स्त्रियांचं एक वेगळं मानसशास्त्र आहे, स्त्रियांचं एक वेगळी जीवनशैली आहे. स्त्रीनं काय करावं? छान शृंगार करावा, मोठे मोठे केस तिने ठेवावेत. स्त्रियांना साजेसे असे तिने कपडे घालावेत. मला अनोळता करायचे नाही, पण मुलींचे कपडे न घालता, हातामध्ये बांगड्या न घालता, जे केस आहेत ते केसही कापून टाकतात आणि बऱ्याच वेळी प्रश्न पडतो की ही मुलगी का मुलगा आहे म्हणून. होतंय बरं महाराज असं? मला आलोचना करायची ना, ते आलोचना करण्यासाठी बरीच माणसं आहेत महाराष्ट्रात. त्याच्यामध्ये मला माझी भर नाही टाकायची. परत मला वेगळं बोलायचं, थोडंसं लक्षात घ्या मुद्दा जो आहे तो. यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवताः. आमच्याकडे स्त्रियांची पूजा केली आहे. स्त्रियांना नावं ठेवण्यासाठी आमची संस्कृती नाही आहे, ते मी करणार पण नाही. लक्षात ठेवा, हा मुद्दा माझा लक्षात घ्या फक्त.
कीर्तनामध्ये असे काही मुलं बसलेले होते. बाळा काय चॅटिंग तर चालू नाही तुझी, लक्षात ठेवा. आता म्हणजे समोरच बसलाय तो. तर असे मुलं बसलेले होते समोर. एक पोरग सारखं चंचलता करत होतं, मोबाईल घेत होता, इकडं पाहत होतं तिकडं पाहत होतं, मध्येच हसत होतं, विक्षेप व्हायला लागला. मी म्हटलं हे पोरग कोणाच्याला आवरा हो थोडस. मागे व्यक्ती बसलेला होता महाराज, एक मागे पाठीमागे एक व्यक्ती बसलेला होता. तो म्हटलं महाराज अहो तो मुलगा नाही मुलगी आहे. अरे म्हटलं मला कळालंच नाही मुलगी म्हणून. आणि मग मी त्यांना नमस्कार करून विचारलं मग तुम्ही त्यांचे वडील आहात का? ते म्हटले ईश्य मी आई आहे. साधारणतः समोर बघून कळू नये की आता हे स्त्री आहे का पुरुष आहे, एवढे प्रश्न निर्माण झाले का? आम्ही पुरुषांना जे शिक्षण देतोय ना ते शिक्षण स्त्रियांना सुद्धा देतोय. आणि याचा परिणाम असा झाला की मुलींच्या जीवनामध्ये मुलांची आकर्षकता निर्माण होणं. मुलींना असं वाटतं की आम्ही जे कपडे घालतोय ना त्या कपड्यांना नाही माहितो, आम्ही जीन्स घालावी, आम्ही पोरांचे कपडे घालावेत, पोरं हातामध्ये बांगड्या घालत नाही तर आम्ही घालू नये. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही सिद्ध करतात की आमच्यापेक्षा मुलं श्रेष्ठ आहे. बरोबर की नाही? कधीतरी मुलांनी पंजाबी ड्रेस घातला का? घातला नाही कधीच. एकीकडे तुम्हाला स्त्री मजबूती व्हायला पाहिजे, पण आमचे ऋषीमुनी असं म्हणतात की पुरुषी शिक्षण देऊन स्त्रिया मजबूत होणार नाही. स्त्रियांना स्त्रियांचं शिक्षण द्यावं लागेल. स्त्रियांना त्यांच्या मानसिकतेनं त्यांना विकसित होता येईल असं शिक्षण द्यावं लागेल. आणि याची सुरुवात श्रीकृष्ण भगवंताने केली होते. एवढ्या वेळामध्ये ते सगळे प्रोसेस सांगता येत नाही, फक्त त्याचे काही क्लू म्हणूया आपण, काही सूत्र मी आपल्या पुढे ठेवले. म्हणून नुसत्या गोपाळांसाठी जी लीला केली त्याचं नाव काय आहे? काला. आणि नुसत्या गोपींसाठी लीला केली तिचं नाव रासलीला आहे. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ केला नवला. शरद पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाने जेव्हा बासरी वाजवली, भगवान पिता रात्री शरद फुल्ल मल्लिका विक्षरंती मनश्चक्रे योग चक्र योग माया उपाश्रिता. आणि बासरी जेव्हा गोपिकेच्या कानापर्यंत आली तेव्हा गोपिका एकमेकींना म्हणतात चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. पण शब्द वापरला बाई, चला, पुरुषांनी नाही. नंदाचा बाळ चला नवला, नंदाचा बाळ चला नवला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई केवळ स्त्री देहासाठी जी लीला झाली त्या लीलेचं नाव गोपी रास लीला आहे. किंबहुना महाराज 70 वर्षापर्यंत आमचे देव, आमचा धर्म, आमचे ग्रंथ चुकीचे कसे आहेत हे तमाशाच्या माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यामध्ये बिंबवण्यात आले. रासलीला म्हटले की सलमान खान पुढे येतो, हा देखो हा रासलीला है, क्या करू साला कॅरेक्टर ढिला है.
त्याला सांगावं लागेल, खान साहेब रासलीला करण्यासाठी कॅरेक्टर ढिला असून जमत नाही, कॅरेक्टर खूप पॅक असावं लागतं, तेव्हा रासलीला होते विठाला. किती गोड आहे महाराज. रासलीलेचा भाग इतका अत्युच्च कोटीचा आहे की जीवाची परिपूर्णता जेव्हा होते तेव्हा ती रासलीला त्याच्या जीवनामध्ये प्रगट होते. आणि गोपाळांसाठी भगवंताने, फक्त पुरुषांसाठी, मुलांसाठी भगवान श्रीकृष्णाने जी लीला केली त्याचं नाव काल आहे. खेळ कान्हा यमुनेच्या तटी, खेळ कान्हा यमुनेच्या तटी, खेळ कान्हा यमुनेच्या तटी, खेळ कान्हा यमुनेच्या तटी, खेळ कान्हा यमुनेच्या तटी. आखी तो धन घेऊन हात काठी, आखी तो धन घेऊन हात काठी, काठी काठी खेळ कान्हा खेळ कान्हा गोपाळांसाठी काला केला आणि गोपीसाठी रासलीला केली. आणि आजच्या दिवशी काल्याचं प्राधान्य आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आज काल्याच्या प्रसंगाचा विशेष आपल्याला विचार करायचा आहे. परंतु या काल्याच्या प्रसंगामध्ये सुद्धा दोन प्रकारचे लीला गायच्यात. हे जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. दोन प्रकारचे लीला सांगायच्या. भगवंत रांगत असताना जे लीला केले, रंगनी रांगता गुला गुला बोला, रंगनी रांगता गुला गुला बोला, भगवान श्रीकृष्णाने लीला केल्यात या काल्यामध्ये. म्हणून भगवंताने रांगत असताना कोणकोणत्या लीला केल्या त्या लीलेचं वर्णन करायचं आणि दुसऱ्या लीलेचं वर्णन करायचं. ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येथे मिळून पहाया जगजेठी. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी ओ, चला 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 म्हणते पाहू दृष्टी ओ. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या
अशा भगवंताने ज्या वेगवेगळ्या लीला केल्यात त्या लीलेचं वर्णन करायचं, ते चरित्र गायचे, ते लीला गायच्या, ते पोवाडे गायचे. ज्याने बघा आपण अनेक दिवसाचे कीर्तन ऐकतात. लीला कळाले आम्हाला भगवंताचे की ज्याच्यामध्ये कुठला अभिमान नसतो त्याला लीला म्हणतात. चरित्र कशाला म्हणायचं? चारित्र्य संपन्न राहून जे केलं जातं त्याला चरित्र म्हणतात. मला प्रश्न पडलाय पोवाडे कशाला म्हणायचे? कारण माऊसाहेबांची जयंती आहे, जिजाऊंची जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आहे आणि महाराज म्हणले की पोवाडा येतो आहे की नाही? धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, केले जर जर पाजूने पाणी दुष्ट मुघला. आपले टाळ मृदंग फक्त अभंग आणि कीर्तनासाठी आहे. माझी विनंती असेल आपल्याला की वेगवेगळ्या कविता, वेगवेगळ्या लावण्या, महाराज असं करा, संगीताचा भोक्ता आहे मी, मृदंगाबरोबरच एखादी नाणी सुद्धा ठेवत जा. कीर्तनकार जेव्हा अभंग सोडून बोलवला त्यांना माझ्या नाणीवर म्हण. एखादी कविता म्हणायची असेल आपल्याला, एखादी लावणी म्हणायची असेल, चित्रपटातलं गीत म्हणत असेल, त्याच्यासाठी मृदंग नाही, त्याच्यासाठी मग काय करा, तबला वाजवा, त्याच्यासाठी नाल वाजवा. पण तुम्हाला असं वाटतं की टाळ आणि मृदंग फक्त आणि फक्त संतांच्या अभंगासाठी वाहिलेले आहेत. हा प्रयत्न करावा लागेल. संगीतामध्ये मी काम करतो, संगीताचा मला द्वेष नाही. जर मला चित्रपट गीत गायचं असेल तर मी त्या ठिकाणी ॲक्टिव्ह पॅड बोलवेल. जर मला लावणी गायची असेल तर मी नाली बोलवेल. महाराज तमाशाही नीट होईना आणि कीर्तनही नीट होईना. मला असं वाटतं की तमाशा जरी प्रामाणिकतेने केला तरी लोकांचं चांगलं मनोरंजन होईल, आणि कीर्तन खूप जर चांगलं केलं तर लोक विचारवंत होतील. विठाला विठाला पोवाडे कशाला म्हणायचे आपण विचार करत होतो. तर पोवाडे त्याला म्हणायचं की पूर्वीच्या काळामध्ये विहिरींचे काम व्हायचे बघा, आणि ते काम करत असताना जोपर्यंत ते विहीर खोदता येईल, मग ते पहारीनं खोदता येईल, वेगवेगळ्या साधनाने खोदता येईल, तोपर्यंत माणसं खोदायचे. परंतु नंतर एक काळा कबंद असा खडक लागायचा की तो फोडता यायचा नाही. आणि मग त्यावेळी जो उपयोग केला जायचा ना, तर त्यावेळेस दारूचा उपयोग केला जायचा. दारूचा म्हणजे मुझे पिणे का शौक नाही असं नाही बरं का. दारू म्हणजे कोणती? शोपीची दारू, फटाक्याची दारू. मग ते दारू भरल्या जायची आणि ते बार घेतल्या जायचे आणि मग दगड ते फोडायचे. मग पोवाडा म्हणजे काय? ज्या चरित्रामध्ये पराक्रमाची दारू ठासून ठासून भरलेली आहे त्याचं नाव पोवाडे. मारियले दैत्य गाडे ज्यांची पुराणी पोवाडे, ज्यांची पुराणी पोवाडे, ज्यांची पुराणी पोवाडे. मारियले दैत्य गाडे ज्यांची पुराणी पोवाडे, मारियले दैत्य गाडे ज्यांची पुराणी पोवाडे, ज्यांची पुराणी भगवंताने अनेक राक्षसांना मारलं, त्या भगवंताचा पराक्रम ज्या माध्यमातून गायला जातो ना त्याला म्हणायचं पोवाडे. गायीन ते लीला
चरित्र पोवाडे. म्हणून आजच्या दिवशी भगवंताचं चरित्र गायचं, लीला गायचा, पोवाडे गायचे. असा हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा अनेकांना म्हणतो माझ्या पाठीमागे या, तुम्हाला मी अभयदान देईल, तुम्हाला मी तृप्ती देईल. मनुष्याच्या जीवनामध्ये जे भय निर्माण होतात ना, त्या भयाचे काही कारण असतात. माणसं जेव्हा घाबरतात तेव्हा समजावं याच्यातलं कुठलं तरी कारण आहे. आणि मनुष्याला आपल्या जीवनातलं भय निघून जायचं असेल ना, तर श्रीकृष्ण भगवंतासारख्या समर्थ महापुरुषाचा आश्रय करावा लागतो. भयाची कारण बघूया अगदी थोडक्यात. महापुरुषाचा आश्रय ज्या माणसांना नाहीये अशा माणसांच्या जीवनातलं भय कधी जात नाही. म्हणून आपल्या जीवनातलं भय निघून जावं असं आपल्याला वाटत असेल तर एखाद्या समर्थ महापुरुषाचा आश्रय करायला पाहिजे. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा माणसं कुठं भांडणं वगैरे झालं तर ते म्हणतात मला साधं समजू नको बरं का, माझ्या मागे कोणी माहिती का तुला. पण व्यवहारामध्ये सुद्धा माणसं समर्थ पुरुषांना घेऊन दाखवतात की मी घाबरत नाही कुणाला म्हणून. तसं ज्याच्या जीवनामध्ये समर्थाची संगती मिळाली तो सुद्धा म्हणतोय आता भय नाही, ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. समर्थ महापुरुषांची जर संगत नसेल तर माणसं निर्भय होत नाही. ज्याच्या डोक्यामध्ये कायम संशय आहे असे संशयवान माणसं सुद्धा कायम घाबरलेले असतात. म्हणजे काय, घराच्या बाहेर आपण निघालो आणि दोन माणसं एकमेकासोबत जरी बोलत असलो तर संशयवान मनुष्य म्हणतो माझ्याविषयीच बोलतो की काय. किंबहुना एकाने सांगितलं तो जो येतोय ना मी तुझ्या कानात सांगतो की त्याला एवढंच सांग फक्त की सांगू नको. आता याने पाहिलं की हे दोघं माणसं माझ्याकडे बघून काहीतरी बोलत होत आहे. तो मनुष्य आल्यानंतर विचारला काय बोलणार आहे तो म्हणला काय नाही तू एवढंच म्हटलं सांगू नको म्हणून. आणि मग त्याची जिज्ञासा वाढली अजून काय सांगू नको काय बोलला बोल माझ्याविषयी. म्हणून कायम संशयामध्ये राहणारे जे माणसं आहेत ना ते कधी निर्भय होत नाही. म्हणून परमार्थ संशयामध्ये राहायचं नाहीये. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून निसंशय करतात. संपूर्ण गीता संपल्यानंतर अर्जुनाचा दाखला आहे. काय दाखला आहे, शब्बास नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव विठाला. ज्याच्या जीवनामध्ये केवळ संग्रह करण्याची वृत्ती आहे अशा माणसांच्या हृदयामध्ये सुद्धा कायम भय राहतं. म्हणून बघा ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे किंबहुना आता बोलल्या जाता मला कळत नाही पण भारताचं राजकारण याच्यावरच चाललंय की ज्याच्याकडे खूप काही ठेवा आहे आणि त्याला भीती दाखवल्या जाते आणू काही इडी तुझ्याकडं. घाबरलेले माणसं अर्थात खूप मोठा जर साठा असेल आणि तो अनधिकृत असेल तरी माणसं घाबरलेले असतात. आजचाच काळ नाहीये, अनादी कालापासून हे सिद्धांत आलेत. आपल्याकडे नवनाथांच्या कथा प्रसिद्ध आहेत. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ परिभ्रमण करत होते. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथांकडे एक सोन्याची वीट दिली आणि झोळीमध्ये ठेवायला सांगितले बाळा हे झोळीमध्ये ठेव, चलो बच्चा आम्ही जाना है. निघाले आणि प्रवास करत असताना जंगलाचा रस्ता लागला. घनदाट असं अरण्य, घनदाट अरण्य. रात्र झाली, रातकिऱ्यांची किर 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 आवाज येतोय. आणि गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हणतात बेटा अभी यहाँ पे डर है थोड़ा सा संभाल के चलना. गोरक्षनाथ म्हणतात गुरुजी आता संन्यासी झालोय आपण, आता कशाचा डर. थोडस पुढे गेल्यानंतर बेटा डर है थोड़ा सा संभल के चलना. डर आहे म्हणजे नेमकं काय. त्यांनी पाहिलं की आपल्या झोळीमध्ये लखलख करणारी अशी सोन्याची वीट. त्याने ती वीट उचलली आणि त्याने फेकून, कोणी शिष्याने. बऱ्याच वेळेस असं असतं महाराज
गुरूंपेक्षा शिष्यांचे अधिकार मोठे असतात. एवढे शिष्याचे अधिकार खाली आलेले. परत पुढे गेल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारलं, बेटा डर है जरा संभल के चलना. गोरक्षनाथ म्हटले, गुरुजी डर पीछे रह गया. डर पीछे रह गया. त्या मच्छिंद्रनाथांना डर पीछे रह गया म्हणजे काय? म्हटलं, ज्या सोन्याच्या विटीला आपण घाबरत होतो, ही सोन्याची वीट आपण पाठीमागच फेकून दिली आहे. अर्थात या सगळ्या सांगण्याचा अर्थ आहे की मनुष्याची संग्रह वृत्ती असेल की माणसांच्या हृदयातलं भय जात नाही. 3 कारण झालेत. चौथं कारण, जोपर्यंत मनुष्य बौद्धिक आहे, केवळ बौद्धिक, त्याच्या अंतःकरणामध्ये भावनेचा विकास झालेला नाहीये, असे माणसं सुद्धा कायम घाबरलेले असतात. म्हणून काय साहेबांचं नाव काय? अच्छा अच्छा. आदरणीय सतीश भाऊ टोपे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचंही स्वागत करूया. आणि साधारणतः आपण आल्यानंतर मला लक्षात आलं की कीर्तन संपण्याचा वेळ झालाय जवळपास. तर आपण बघूया थोड्या वेळामध्येच आता आपण ते थांबवण्याचा प्रयत्न करूया. भयाचे कारण आपण बघतोय. बुद्धिप्रधान लोक जवळपास अनेक वेळा त्यांचे चेहरे भेदरलेले असतात आणि घाबरलेले असतात. त्याचं कारण असं आहे, बुद्धिमान व्यक्तीला कायम असा प्रश्न पडलेला असतो की माझा पराजय व्हायला नको. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ओळ खूप गोड आहे. ते असं म्हणतात, विजयासाठी माझी कविता कधी नव्हतीच, म्हणून भीती नव्हती तिला पराजयाची. मी जी कविता केली ना, कुणाला पराजित करण्यासाठी मी ती कविता केली नव्हती, म्हणून मला कधी भीती वाटली नाही. म्हणून केवळ बुद्धीच्या स्तरावर वागणारे माणसं, ज्यांच्या भावनेचा विकास झालेला नाहीये, अशी माणसं कायम भयभीत असतात. म्हणून श्रीकृष्ण भगवंताने आपल्या जीवनामध्ये जे माणसं जोडलेत ना, त्यांना फक्त बौद्धिक ठेवलं नाही, त्यांना हार्दिक केलं. हार्दिक केलं म्हणजे काय? त्यांच्या हृदयाचा विकास केला. एकच प्रसंग सांगतो 2 मिनिटांमध्ये आणि पुढे जातो. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामधून जेव्हा मथुरेला आलेत आणि मथुरेनंतर द्वारकेला आलेत. आता द्वारका म्हटल्यानंतर त्यांची नगरी सोन्याची आहे, कशाची म्हणून कमी नाही. पण सगळे काम धाम आटोपले की तो श्रीकृष्ण परमात्मा एका खिडकीमध्ये जायचा आणि सारखा त्या गोकुळाकडे बघायचा आणि त्या द्वारकेचा मालक चालक त्याच्या डोळ्यातून अश्रू यायचे. त्या श्रीकृष्ण भगवंताचा एक मित्र होता, त्याचं नाव उद्धव. हा ब्रह्मज्ञानी होता, वाचस्पतीचा शिष्य होता. समजा आता की अमेरिकेतून युनिव्हर्सिटीतून शिकून आलेला होता आजच्या भाषेमध्ये. आणि श्रीकृष्ण भगवंताच्या डोळ्यातून अश्रू पाहिल्यानंतर तू म्हटलं, देवा तू आणि तू रडावं. अरे एवढ्या माणसाने जर रडलं, एवढ्या मोठ्या माणसाने रडलं, राजाने रडलं, तर प्रजेनं कुणाकडे पाहायचं? श्रीकृष्ण परमात्मा म्हटलं, अरे मी रडत नाही रे, माझ्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या गोपी तिथं रडतात गोकुळामध्ये, ब्रजभूमीमध्ये, आणि त्यांचे अश्रू माझ्या डोळ्यामध्ये येतात. तुला वाटतं ना माझ्या डोळ्यामधून अश्रू येऊ नये? एक काम कर, त्या गोपिकेंना समजून सांग, त्यांच्या डोळ्यातले अश्रू संपले की माझ्या डोळ्यात अश्रू राहणार नाही. आता हा उद्धव बौद्धिक होता, आपल्या ज्ञानाचा त्याला अहंकार होता. तो म्हणला, मी MAD नाहीये, मी MA आहे. आजच्या भाषेमध्ये श्रीकृष्ण भगवंताला म्हटलं, मी आता जातो. आणि 2 तासामध्ये त्यांना समजून येतो. आणि त्या आडाने गोपिकेला समजवण्यासाठी काय लागतं? केवळ बुद्धिप्रधान असलेला हा जो उद्धव आहे, हा उद्धव ते काय पाहण्यासारखं नाही. उद्धव श्रीकृष्ण भगवंताला म्हटलं, काळजी करू नको, 2 तासामध्ये जातून त्या आडाने गोपिकेला समजून येतो किती मी बुद्धिमान. वर्णन आलाय. श्रीकृष्ण भगवंत म्हटले, निघालास पण तसं जाऊ नको, माझे कपडे घालून जा. कारण त्या ब्रजभूमीमध्ये राहणारे जे भक्त आहे ना, ते मला सोडून दुसऱ्याला पाहत सुद्धा नाही.
तिथं तूच असशील आणि तुझं तत्वज्ञान त्यांना सांगशील तर ते ऐकणारच नाही. पहिलं मग पहिले माझे कपडे तू घालून जा. उद्धवने भगवंताचे कपडे घातले. तू ब्रजभूमीमध्ये आला. वर्णन इतकं गोड आहे महाराज. जेव्हा गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला तेव्हा झाडांना आणि वेलींना वाटला आमचा कृष्ण आला की काय. ही हृदयाचा विकास आहे. त्या वेली त्या उद्धवाच्या अंगाला लगडल्यात, आमचा कृष्ण आला की काय. तिथं असलेल्या हरणी मोर त्यांना वाटलं आमचा कृष्ण आला. ते उद्धवाच्या पायाशी रेंगाळायला लागले. तो म्हटला अरे प्रेम माणसामध्ये असावं याच्यामध्ये विशेष आहे, परंतु या प्राण्यांमध्ये हे प्रेम किती. हा हृदयाचा विकास. हा उद्धव जेव्हा गोकुळामध्ये आला तेव्हा विचारलं मला नंदबाबांच्या घरी जायचं आहे. कुठे नंदबाबांचं घर. सांगितलं हा जो पाण्याचा पाट वाहत येतोय ना, हा पाट जिथं संपेल तिथं नंदबाबांचं घर आहे. तो म्हटलं तिथं काय नळ योजना आहे का धरणाचं पाणी येत आहे. नाही म्हटलंय श्रीकृष्ण भगवंत गेला तेव्हापासून ती यशोदा मैया आणि नंदबाबा एवढे रडलेत की त्याचे पाट व्हायला लागलेत. याची बौद्धिकता अजून थोडीशी कमी झाली. नंदबाबा आणि यशोदाला भेटल्यानंतर तिथं तत्वज्ञान त्याने सांगायला सुरुवात केली. अहो तुम्ही त्याला नुसता मुलगा मानताय, तो तुमचा नुसता मुलगा नाही, तो परमात्मा आहे, तो कणाकणामध्ये आहे, म्हणून त्याच्यासाठी रडू नका. नंद बाबा म्हणतात अरे एखाद्याचं दारुडं पोरगं असलं तरी आई बापाला ते आवडतं. हा जर भगवंत असेल तर त्याच्याविषयी किती प्रीती असायला पाहिजे. तो म्हटला नाही समजून सांगू शकत मी तुम्हाला, कारण तुम्ही फक्त बौद्धिक स्तरावर नाही येत, तुमच्या हृदयाचा विकास झालाय. आणि त्यानंतर सकाळी त्या गोपिका बसलेल्या होत्या. त्यामध्ये श्री राधाजींच्या जवळ उद्धव गेला आणि श्री राधाजींना सांगितलं की आपण सारखी आठवण करताय कृष्णाची. हो. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जशी आठवण त्या श्रीकृष्णाची करतात तसा तो श्रीकृष्ण सुद्धा एकांतामध्ये जाऊन तुमची आठवण करतो. आणि राधे तुझ्या डोळ्यात तर मला अश्रू दिसत नाही, पण कृष्ण तुझ्यासाठी सारखे अश्रू गाळतो. राधा म्हटली मी नाही रडत, मी काय एवढी कमजोर नाहीये, मी नाही रडत. उद्धव म्हटला काय ग, का रडत नाही, तुला भावना नाही का. म्हटली मी यासाठी रडत नाही की त्या कृष्णाला मी माझ्या डोळ्यामध्ये ठेवलं आहे, आणि डोळ्यामध्ये जर अश्रू आले तर माझा कृष्ण निघून नाही जाणार का त्यातून. याला म्हणायचा हृदयाचा विकास. केवळ बौद्धिक स्तरावर आपण फिरता फिरता आपण यंत्र होतो आणि सगळ्या गोष्टी फक्त औपचारिकतेने पाहत चालतो, त्याच्यामुळे जीवनातला आनंद निघून जातो. आणि राधा म्हणते आठवणीचाच प्रसंग जर आठवणीचाच प्रश्न असेल तर त्याचं विस्मरण कधी झालं नाही तर आठवणीचं काय विचारताय. अरे शब्द गोड आहेत, अलीकडचे आहेत. सासू की माला पे, नुसरत फतेह अली खानने तरी गायला असलं तरी राधा कृष्ण यांना डोळ्यापुढे ठेवून गायलंय बरं का ते. म्हणून संगीताला जात धर्म नाहीये. सासू की माला पे सुमरू मैं कन्हैयाना, सासू की माला पे, सासू की माला पे सुमरू मैं पिकाना. बरंच मोठं आहे. अगं तुम्ही ज्याचं नाव घेताय तो काय फक्त तिथंच आहे का, तो कणाकणामध्ये आहे. गोपिका म्हणतात तो कणाकणामध्ये, तर मग तू इथं कशाला सांगायला आला आम्हाला तो कणाकणामध्ये आहे तर. आणि उद्धवा तू हे आम्हाला सांगायची गरज नाही, डोळे झाक. उद्धवाने डोळे जेव्हा झाकले तेव्हा पाहायला लागले की प्रत्येक गोपीजवळ एक कृष्ण उभा आहे. इथल्या पानापानामध्ये कृष्ण उभा आहे, इथल्या कणाकणामध्ये कृष्ण आहे. उद्धवाने डोळे उघडले आणि त्याला कळालं माझी बौद्धिकता हे काही कामाची नाहीये. जोपर्यंत माझ्या हृदयाचा विकास होणार नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये परिपूर्णता येणार नाही. भगवंताने त्या उद्धवाला गोकुळामध्ये पाठवून त्याच्या हृदयाचा विकास केला. अर्थात ज्या माणसांच्या जीवनामध्ये केवळ बौद्धिकता आहे अशी माणसं कधी निर्भय होत नाहीत. ज्यांच्या जीवनामध्ये भजनाचा अभाव आहे,
असे माणसं कधी निर्भय होत नाही. मग निर्भय होण्यासाठी ज्यामध्ये 5 गुण आहेत अशा महापुरुषाचा आश्रय करायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये निर्भयता यावी असं जर आपल्याला वाटत असेल तर हे 5 गुण ज्याच्यामध्ये आहे ना त्याचा आश्रय करावा. पहिला गुण आहे दृष्टिवान. त्याच्या सानिध्यामध्ये राहतो ना आयुष्यभर त्याने आपल्याला गुलाम बनवून आणि अज्ञान बनवून ठेवून आहे त्याने आपल्याला जगण्याची दृष्टी द्यावी. श्रीकृष्ण भगवंताने त्याच्या सानिध्यामध्ये असलेल्या सगळ्यांना जीवनाची दृष्टी दिली. भगवंत दृष्टी देणारा दृष्टीवान आहे. काय दृष्टी दिली? रासलीलेच्या माध्यमातून सगळ्या गोपिकांना तो श्रीकृष्ण फक्त एका ठिकाणी नाही एक एक गवळणी एक एक गोपाळ. बोला एक गवळणी एक एक रासमंडळ हाती धरून राहते रासमंडळ. वाजवितो काना काना श्रीहरी. राधे 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 जनार्दनी रस अरे रासलीला म्हणजे कॅरेक्टर ढिला होण्यासाठी रासलीला नसते. रासलीला ही आहे. एका जनार्दनी रास मंडळ रचिले जिकडे पाहावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले. जिकडे पाहावे तिकडे अवघे ब्रह्मची कोंदले. माझा विपालू माझा विपालू माझा वितू काना काना श्रीहरी. राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी. जो आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या माणसाला दृष्टी देतो तो समर्थ पुरुष. मला कळतंय थोडस अवघड चाललंय कारण काय ऐकण्याची सवय लागली फक्त शेंडी आणि वेणी ते पाठ आहे. थोडस वेगळं चाललंय मला कळतंय पण असंही कीर्तन असतं. असं ऐका कारण कीर्तन फक्त पंक्तीसाठी आणि नुसते मंडप टाकण्यासाठी नाही तर ते जीवन जगण्याची शैली शिकण्यासाठी आहे. एक वाक्य अजून ऐका. एक महापुरुष असं म्हटलाय खर तर कोणाचा हार्ट फेल व्हायला नको पण भले ही हार्ट फेल हो जाए लेकिन जीने का आर्ट फेल नहीं होना चाहिए. या कथा कीर्तनांमध्ये जीवनाचा आर्ट शिकायचा आहे. त्यासाठी हे सगळं चाललंय. आम्हाला ज्याचा आश्रय करायचा तो समर्थ पुरुष कसा असावा? दृष्टी देणारा असावा. दुसरा तो संपत्तीवान असावा. आता आलंय जवळ. संपत्तीवान तो असावा पण ती संपत्ती फक्त भौतिक संपत्ती नसावी ती विचाराची संपत्ती असावी. केवळ भौतिक संपत्तीसाठी आपण एखाद्याचा आश्रय करू तर कायमचे आपण समर्थ होणार नाही. श्रीकृष्ण भगवंताने आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्यांना विचार दिला आणि विचारांची श्रीमंती दिली. अजून ऐका त्याची श्रीमंती कशी आहे. महाराज एखाद्याने जर 2 रुपये जर दिले ना तो असं मिरवतो दिलंय बरं का तुम्हाला
त्याची श्रीमंती अशी आहे की आपली नगरी जशी सोन्याची तशी नगरी आपल्या मित्राला दिली होते, पण देत असताना इतक्या अदृश्य हाताने दिले की ती मित्राला कळाली सुद्धा नाही की कधी दिली कधी आली म्हणून. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गीत गेला. पुढे का भाव शुद्ध जाणून या गाव सोनियाचा दिला. आपली जशी नगरी आहे तशी नगरी मित्राला देऊन टाकली, पण देत असताना मिरवलं ना तुला देतो 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 म्हणून. असा समर्थ मित्र असावा की त्याच्याजवळ धन असावा. पुढची गोष्ट, धन देत असताना धन केवळ धनवान नसावा तर तो उदार असावा. श्रीकृष्ण भगवंताचं किती किती औदार्य सांगावं, त्याने सगळं देऊन टाकलं. दृष्टिवान असावा, श्रीमंत असावा, उदार असावा, आणि चौथा गुण त्याच्यामध्ये निराभिमानी असावा. ज्याचा आश्रय आपल्याला करायचा ना तो महापुरुषाच्या ठिकाणी अभिमान नसावा. हा श्रीकृष्ण भगवंत किती निराभिमानी. एकीकडे जर पाहिलं तर या जगाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, बरोबर की नाही. पण एवढा मोठा श्रीकृष्ण भगवंत किती लहान होतो. मिया बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. माझ्या सत्तेनं हे सगळं चालतं. पण एवढा समर्थ असलेला श्रीकृष्ण इतका निराभिमानी होतो की गोकुळामध्ये अडाणी असलेल्या गोपाळांच्या घरामध्ये येतो आणि सर्वसामान्य स्त्री सुद्धा म्हणायला लागते, माझे अच्छाडे बच्छाडे छकुडे, माझे कुकडे, माझे अच्छाडे बच्छाडे छकुडे, माझे कुकडे, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं प्रभाव प्रलय स्थान निधानं निजमस्मियम्. असं त्याचं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याद हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. असं ते परब्रह्म आहे. पण किती लहान झालं. यशोदा म्हणते माझा आचरण आहे, माझा बछडा आहे, माझा शकुर आहे, याला टोपरा घालायला पाहिजे. पांघरू
वा पांगरू पांगरू घालते गुंडळे पांगरू 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 घालते गुंडळे माझ्या थोडीशी माफी मागून बोलतो. एवढ्या लोकांमधून कीर्तन करून गेलं ना खाली बसायला जरा अवघड पडतं. अरे एवढ्या समाजातून मी कीर्तन करून आलोय आता आणि मला जमिनीवर बसवताय काय जरा आपल्या पोझिशनला शोभेन असं करणं काय ते तो कृष्ण आम्हाला शिकवतोय. अरे या जगाचा बाप मी आहे, या जगाला आधार देणारा मी आहे. पण जेव्हा मी छोट होऊन येतो ना मी सुद्धा कुणाच्या तरी आधाराने चालतोय. तळवे तळहात आता पुढे मला हे सांगायचं होतं वेळ संपत आलाय त्याच्यामुळे आताच उरकून घेऊया हे सगळं. कारण गाण्याचा ताल आला वागण्याचा ताल जर आला नाही तर हा ताल काही कामाचा नाही. वेळ झालाय आता थोडक्यात थांबायचं आपल्याला. तळवे तळहात तळहात डगी क्या बात आहे. एकदा टाळ्या वाजवा. गोड आहे. माझी अजून एक इच्छा आहे म्हणायचं दोन्ही मृदंग जर एकाच वेळी वाजला तर कसं वाटेल बघूया थोडासा थोडं एकदा. हा रंगाने रंगनात तोंड्या रंगाने रंगनाथ तोंड्या देखील रंगाने रंगनाथ तोंड्या देखील समर्थ महापुरुष असून आहे ज्याच्या जीवनामध्ये निराभिमानिता आहे अशी माणसं नक्की तुम्हाला निर्भय बनवतात. आणि शेवटचा मुद्दा फक्त ज्याच्या जीवनशैलीमध्ये भेद नाही तर अभेदता आहे
अशी माणसं सगळ्यांना निर्भय बनवतात. व्यवहारात जगण्याचे सूत्र काही वेगळे असतात, अध्यात्मामध्ये जगण्याचे काही सूत्र वेगळे असतात. श्रीकृष्ण भगवंताकडे जोही आला ना, त्याच्यामध्ये भगवंताने भेद ठेवलाच नाही. प्रेमाने आलेल्याचाही त्याने उद्धार केला आणि द्वेषाने त्याच्याकडे जे आले त्यांचाही उद्धार केला. असा अभेद स्वरूप महापुरुष नाहीच. ऐका, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती ज्यांनी केली, पसायदान त्यांच्यासाठी तर आहेच, पण ज्या ज्ञानेश्वर महाराजांना मधुकरी ज्या खळ लोकांनी मिळू दिले नाही, त्यांची आठवण ज्ञानेश्वर महाराजांना पसायदानामध्ये पहिली झाली. याचं नाव अभेदता आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, दोषो निमज द्यावे पसाय दान. हे पुढे आहे का, जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. असे समर्थ श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तुम्हाला तृप्त व्हायचंय ना, तुम्हाला निर्भय व्हायचंय ना, तुम्हाला आनंदापर्यंत जायचंय ना, या माझ्या पाठीमागे. अभंगाचा पहिला यांच्यासाठी. कारण एकाच वेळी भक्ती संगीताचा आणि चित्रपट संगीताचा दोन्ही आनंद आपल्याला ते देत आहे जवळपास. सुंदर. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. शब्द खूप विस्तृत चिंतन त्याचं आहे. एका एक वाक्यामध्ये बोलूया. आम्ही म्हणतो लोकशाही आत्ता आली आहे, पण या अभंगामध्ये अध्यात्मातली लोकशाही बरं का साहेब. आपण आल्यामुळं माझा चिंतनाचा ट्रॅक थोडा बदलला. कारण जसे श्रोते समोर असेल की तसा ट्रॅक यायला लागतो, कारण लिहून काढलेलं नाहीये. हे अध्यात्मातली लोकशाही म्हणजे काय?
श्रीकृष्ण असं म्हणत नाही, हे बघा मी तुमचा नेता आहे, मी तुमचा मालक आहे, तुम्हाला यावंच लागेल माझ्या मागे, असं नाही. याल तरी यारे लागेल. तुमची इच्छा असेल, तुमची निष्ठा असेल, तुम्हाला स्वतःच जगाचंही कल्याण करायचं असेल तर या. याल तरी यारे लागे. इंग्लिश मध्ये कसं म्हणावं लागेल ना, ॲज यू लाईक असं म्हणावं लागेल. त्याचा हा मराठी अनुवाद आहे, याल तरी यारे लागे. तुम्हाला यावं वाटतं ना तर या. किंबहुना भगवंताला असं म्हणायचं आहे की व्यवहारामध्ये काही गोष्टी करण्याची काही वेळ असतात, परमार्थाला काळ वेळ नाहीये. परमार्थ सगळ्या वेळेत तुम्ही करू शकता. म्हणजे काय? म्हणजे काय? एकाच वाक्यात बोलतो. मनुष्याला जर शिक्षण करायचं असेल तर त्यासाठी बालपण आहे. लग्न करायचं असेल, थोडी मौज मजा करायची असेल त्यासाठी तारुण्य आहे, नाही का? काही इतर गोष्टी करायच्या असेल, तीर्थयात्रा करायची असेल तर त्यासाठी काय आहे? पुढे वानप्रस्थ आहे. वानप्रस्थ याचा अर्थ पुढे आपण त्याला 50 ते 75 असं घेऊया. आणि खरोखर ज्याला आपण थोडं याला यू टर्न म्हणूया किंवा नो रिटर्न म्हणूया, असं चिंतन करायचं असेल तर त्याच्यासाठी संन्यास आहे. बर, एखादा 60 वर्षाचा म्हातारा जर म्हणायला लागला, काय आता काय मला लग्न कराय वाटते, आहे ना काहीतरी ते, लोक म्हणतील तुम्हाला लाज वाटते का काही? अहो तुमच्या तोंडामध्ये दात राहिले नाही, आता लग्न करायचं. तुम्ही गाणं ऐकलं नाही का ते, पिवळ्या पानाचा देठ किओ हिरवा. आता गाणे आपण असं ऐकतो पण अर्थ वेगळ्या. पान जरी पिवळं झाली तर देठ हिरवा आहे ना, अजून वासना हिरवी. एवढंच घ्या फक्त, दुसरं घेऊ नका. थोडक्यात काय आहे, जगामध्ये काही गोष्टी करण्यासाठी त्या त्या काळ वेळ ठरलेल्या आहेत, पण परमार्थ करण्यासाठी काळ वेळ नाहीये. इथं 5 वर्षाचा ध्रुव बाळ सुद्धा परमार्थ करू शकतो. आणि मरायला टेकलेला अजामिळ शेवटच्या काळामध्ये सुद्धा परमार्थ करू शकतो. एवढं ओपन आणि सगळ्यासाठी द्वार खुला असलेलं अध्यात्माचं दालन आहे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. मागे मागे म्हणजे काय? देवाच्या मागे जाणं म्हणजे देवाच्या मागे जाणं म्हणजे त्याच्या विचारांच्या मागे जाणं, शास्त्रांच्या पाठीमागे जाणं. थोडक्यात काय, जे केल्याने आपल्याला समाधान प्राप्त होईल त्याचं नाव आहे भगवंताचा मार्ग. आणि ज्याने आपलं अंतकरण विचलित होईल त्याचं नाव आहे कुमार्ग. भगवंत म्हणतात की तुमच्या अंतकरणाला स्थिरता प्राप्त व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. अध्यात्मातली भाषा उद्याची नाहीये. हम तो आपके गांव को पेरिस बना देंगे, लेकिन कब? कल, आज नहीं. आज देतो पोट भरी, इतले शब्द आहे बरं का तसे. आज देतो पोट भरी, आज आत्ता ताबडतोब तृप्ती होईपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. आणि काय त्याचं उदाहरण काय? पुरे म्हणाल तोवरी, तुम्ही नाही म्हणाल तोपर्यंत. जगामध्ये किती मिळालं म्हणजे माणसं नाही म्हणतील हो. जगातल्या पदार्थामध्ये ती शक्तीच नाही की माणसाला नाही म्हणायला लावावा. एक हिंदी वाक्य ऐकलं तुम्ही, खूप गोड आहे. ए इंसान भी क्या चीज है, दौलत कमाने के लिए सेहत गंवा देता है और बाद में सेहत के लिए दौलत गंवा देता है. जीता ऐसा है कभी मरेगा ही नहीं, और मरता ऐसा है कभी जिया ही नहीं. ते गोड बोललेत. व्यवहारामध्ये तृप्ती विसरून जा. परमार्थ शकतो आपण. आता निश्चंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आजी तो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी. अनेक माणसांना असं वाटलं की फुकट भेटताय ना, आणि सगळ्यांनाच भेटताय ना. फुकटवर माणसाचा जोर जास्त असतो, त्याला फुकट भेटताय ना. अनेक माणसं कृष्ण भगवंताच्या मागे आलेत,
भगवंत म्हटले आलेत हे, आता निकष लावायला पाहिजे थोडासा, बरं का. याला समजून कसं सांगता येईल बरं, आजच्या भाषेमध्ये आहे बोलण्यासारखं भरपूर आहे, पण लाडकी बहीण सगळ्यांसाठी सुरुवातीला. हे भगवंताचं बोलणं कसं आहे बघा, लाडकी बहीण सगळ्यांसाठीच की नाही सुरुवातीला, मग सगळ्याच बहिणी निघाल्यात. पण मग पुढं आल्यानंतर सांगितलं सगळ्यांना नाही, आता काही निकष लावल्या जातील. तसं भगवंत म्हटले सगळेच या मागे सुरुवातीला, पण आता म्हटले तुम्ही आलात ना माझ्या मागे, दोन गोष्टी आहेत. ज्या गोष्टी फुकट मिळतात ना त्याची एकतर किंमत नसते माणसाला, आणि केवळ फुकट माणसाला मिळत राहिलं तर माणसं आळशी होतात. याची खूप मोठी व्याप्ती आहे. पण आपण असं म्हणतो की माणसांना जेव्हा आपण काही गोष्टी फुकट देतो तेव्हा त्याची प्रतिभा आपण हिसकावून घेतो, त्यांच्या प्रतिभेचा विकास होतच नाही कधी. अभंग खूप वेगळा अभंग आहे हा, थोडं लक्षात घ्या. भगवंत असं म्हणतात की तुम्हाला मला अपंग नाही करायचं आहे, तुम्हाला जे द्यायचं आहे त्याची किंमत तुम्हाला कळायला पाहिजे. मी यासाठी तुम्हाला काही साधना करावी लागतील. हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. एकदमच मुख्यमंत्री नाही होता येणार तुला, हळू हळू. इकडं पण येते सरपंच, नगरसेवक, सभापती, मंत्री, मुख्यमंत्री, मग हळू हळू चला. हे व्यवहारामध्ये झालंय. तसा परमार्थामध्ये सुद्धा परमार्थ करत असताना एका साधनेहून दुसऱ्या साधनेहून आणि दुसऱ्या साधनेकडून तिसऱ्या साधनेकडे, याला म्हणायचं हळूहळू चला आणि कोणी कोणाशी न बोला. बऱ्याच वेळेस असं होतं ज्या गोष्टीचा अनुभव सुद्धा आपल्याला आलेला नसतो, लोकांना काहीतरी सांगून त्याची फसवणूक केल्या जाते. आता भगवंत सांगतात की तुम्हाला अनुभव आला तरी लोकांमध्ये जास्त तो बोलत बसू नका. बरेच गोपाळ म्हणाले कृष्णा अरे सुरुवातीला तू सगळ्यांना बोलून घेतला, आम्हाला देतो म्हणाला, आणि आता हे निकष लावलेत त्यातले काही रिकाम टेकडे आणि निष्क्रिय माणसं म्हटले आम्ही नाही येत तुझ्या मागे. त्या श्रीकृष्ण भगवंत म्हटले मला सोडून चाललात तुम्ही, पण जिकडे निघालात ना तुम्ही, अरे तो मार्ग घटिया आहे, तो मार्ग निकृष्ट आहे. आणि या अभंगामध्ये त्या घटियाला शब्द वापरला घाटे. तुका मन
सांडा घाटे तेने नका भरू पोटे. एवढा तुमचा स्वर की मला ते इतके पुरव होऊन जातं की आता इथं लाभ कसं लावावं स्वर खाली. तुका म्हणे सांडा घाटे जे आसार आहे. अरे मला सोडून तुम्ही जे प्राप्त करून घ्यायलात निघालात ना त्याने तुम्हाला कधीही तृप्ती होणार नाही. तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. या तृप्तीचं आपल्या सर्वांना मिळावं म्हणून भगवंताच्या ठिकाणी आपण सलेंडर होऊया म्हणजे समर्पित होऊया आणि दोन हात वर करू ना त्या भगवंताचं मोठ्या प्रेमाने नामस्मरण करूया. जय जय विठोबा ज्ञानेश्वर भगवंताच्या अनेक लीला सांगायला पाहिजे आज असा दंडक आहे परंतु वेळ भरपूरच होऊन गेला. फक्त काल्याच्या लीलेपर्यंत संकेतन आपल्याला जायचं. भागवतामध्ये आहे दोन प्रकारची कथा केल्या जाते व्यास आणि समास. व्यास म्हणजे विस्ताराने आणि समास म्हणजे टच अँड गो. आता आपण एक असं करूया की हेलिकॉप्टर मध्ये बसून सगळा महाराष्ट्र बघूया काही क्षणामध्ये. श्रीकृष्ण भगवंताचं प्रागट्य झालं मथुरेमध्ये. या लीला यासाठी सांगायच्या की आज जिजाऊंची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाभारत रामायण आणि भागवताच्या कथा होत्या आणि म्हणून तर स्वराज्याचा विचार त्या हृदयामध्ये निर्माण झाला आणि सगळ्याविषयी कळवळा निर्माण झाला म्हणून त्या कथा सांगायच्या. मथुरेमध्ये प्रगट झालेला भगवंत गोकुळामध्ये आला होता आणि गोकुळामध्ये आल्यानंतर खूप आनंद सगळ्या गोकुळवासियांना झाला. सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर त्या गोपिकेंना झाला. कारण सुरुवातीलाच आपण बोललो की स्त्रियांची प्रकृती ही भावना प्रधान आहे.
आणि भगवंताचं प्रागट्य झाल्याबरोबर त्या सगळ्यांना एवढा आनंद झाला. आता इथं खूप छान आहे एक सूत्र, फक्त त्याला काय करा, एक सूत्र द्यायचं फक्त. बाळ झालं यशोदेला, बरोबर का नाही? बाळ यशोदेला झालं आणि आनंद झाला सगळ्या गोकुळाला. अहो हे मानसशास्त्र सुद्धा आहे. आज माणसांना विचारलं, अहो तुम्ही उदास का आहात? म्हणजे आमचे शेजारी प्रसन्न आहे म्हणून. मग त्यांना विचारलं, तुम्ही का रडताय? म्हणजे ते हसताय म्हणून. मग तुम्ही कधी हसा? म्हणजे ते रडल्यावर. अर्थात आमचे मन विकृत झाले की दुसऱ्याचा आनंद आपल्याला सहन होत नाही. त्या काळामध्ये माणसं एवढे निरोगी होते की दुसऱ्याच्या आनंदामध्ये ते सहभागी होत होते. बघा किती गुण आहे. गवळण सांगते गवळणेला, तुझा काय संबंध त्याच्याशी? आता विचारला असतं, तू नाचतेय, तू उड्या मारते, तू तुझ्या अंगावर गुलाल फेकून घेते, तुझा काय संबंध? म्हणजे तसं नाही. गवळण सांगते गवळणेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे, सुईनीची गलबल झाली आणि दासी जनी हेल घाली. याचा अर्थ असा आहे की एखादा मनुष्य रडायला लागला की त्याच्यासोबत रडणं सोपं असतं, पण इतरांच्या आनंदामध्ये सुखी होणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी निरोगी मन असावं लागतं. त्या काळामध्ये सगळ्यांची निरोगी मन आहे. भगवंताने वेगवेगळ्या प्रकारच्या लीला गोकुळामध्ये केल्यात. आता मोठा व्हायला लागला, अनेक गोपाळांना एकत्र करून ज्यांचं अंतकरण लोण्यासारखं निर्मळ झालेलं आहे. थांबवतो मी, तुम्ही काळजी करू नका आणि एवढ्या प्रत्यक्षाने माझ्याकडे बघू नका. नक्की थांबवतो मी, आता थांबवतो. वेगवेगळ्या प्रकारचे लीला भगवंताने गोपाळांच्या समवेत केल्या. आणि नंतर गायी चारण्यासाठी भगवंत यमुनेच्या तटाकावर आलेत बघा लगेच. अजून थोडे मोठे डोळे केले तर अजून लवकर येते. छान आहे. किमान कीर्तनासाठी पुढे येऊन बसता हे काय कमी झालंय का? हे पण खूप मोठी गोष्ट आहे. आयोजन करायचं असतं फिरतात तिकडे तिकडे बिचारे. आणि आता आले समोरोपाच्या वेळ. छान आहे. मग त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळलेत. आता जर मी ते खेळ म्हणत बसलो तर तुमचा खेळ होईल, माझा खेळ होईल. विठू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना.
सुंदर. पण महाराज किती खेळ खेळला तर तो खेळ मोडावा लागतो एक दिवस. हे जगाचं सत्य आहे. तुम्ही एवढं सगळे म्हटलेत पण तुकाराम महाराज शेवटी म्हटले, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. किती खेळायचं आता. खांदी भार पुटी भूक, काय खेळायाचे सुख. खांद्यावर भार आहे, पोटामध्ये तृप्तीची भूक आहे. आता किती खेळायचं. मग श्रीकृष्ण भगवंताने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. त्या प्रत्येकाची शिदोरी आपल्या शिदोरीमध्ये एकत्र केली. छोटे छोटे गोपाळ कमलाकार आपल्या बाजूला बसवले, त्यापेक्षा मोठे गोपाळ त्यांच्या पाठीमागे. आणि त्या श्रीकृष्ण भगवंताने वेगवेगळे फळ आपल्या बोटामध्ये घेतले. डाव्या हातामध्ये प्रसाद घेऊन, हातामध्ये तो पात्र घेऊन, हातामध्ये उजव्या हातामध्ये तो प्रसाद घेऊन सगळ्या गोपाळांना तो वाटता झाला. शुकदेवजी वर्णन करतात. बिभ्रद वेणु जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मृसनकवनम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन्नर्व विश्वैः स्वर्गलोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्बालकेली. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेब महाराज की जय. माता की. जो काला श्रीकृष्ण भगवंताने यमुनेच्या वाळवंटामध्ये केला तोच काला आमच्या साधू संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये केला. परत एक जाता जाता वाक्य की काला तिथं झाला यमुनेला, पण त्याचं संगोपन महाराष्ट्राने केलं. कारण काला म्हटलं की सगळ्यांना एक घ्या करावं लागतं. आणि अजूनही उत्तरेमध्ये आपण गेलं तर बेटा कोणसे वर्ण के हो तुम, अजूनही त्या भिंती आहेत. पण या महाराष्ट्रामध्ये ते विचारलं जात नाही तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या धर्माचा. खऱ्या अर्थाने संतांनी तो काला केला आणि तोच काला आपल्या शहागड गावापर्यंत आला. आणि त्या कालेचं सेवन आज आपल्याला घडतंय. खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी श्रीकृष्ण भगवंताने जो काला केला तोच काला श्रीकृष्ण भगवंताच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जर कुणी केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. फक्त एकच वाक्य बोलतो आता थांबतो.
या पृथ्वीच्या पाठीवर राम आणि कृष्णांच्या नंतर परिपूर्ण पुरुष जर कोण झाला असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. परंतु या सुपुत्राला घडवणारे जिजाऊ मासाहेब, त्यांना वंदन करण्याचा दिवस आजचा आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम जिजाऊ मासाहेबांना केलं. त्या मासाहेबांना आपण वंदन करूया. आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त दुसऱ्यांच्या घरामध्ये नाही तर माझ्या घरामध्ये जन्माला यायला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थाने पुरुषांकडे ती कमी आहे त्या मानाने, कारण ते पिता आहेत. कळालं की नाही काय माहिती? ते काय आहेत? ते पिता आहेत. ते सकाळी पिता आहेत, ते संध्याकाळी पिता आहेत, कधी कधी दुपारी ही पिता आहे. वडिलांकडे ती जबाबदारी थोडी कमीच आहे, कारण ते पिता आहे. ते विशेषत्वाने आपल्याकडे ती जबाबदारी आहे. या महाराष्ट्र भूमीचं संगोपन, या संस्कृतीचं संगोपन याची जबाबदारी आपल्याकडे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आपल्याकडे आशाळभूत नजरेनं बघते की आज सुद्धा एखादी जिजाबाई जन्माला यायला पाहिजे, म्हणजे एखादे छत्रपती आपल्यातून जन्माला येईल. म्हणून या टाळ्या फक्त कीर्तनापुरत्या आणि मला बरं वाटावं आणि तुम्हाला बरं वाटावं यासाठी नसाव्या, तर जिजाऊंची ही जयंती त्या दिवशी खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल की महाराष्ट्रामध्ये असे अनेक छत्रपती आम्हाला घडवता येईल, असे सुज्ञ आणि संस्कारी मुलं आम्हाला घडवता येईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण करत असलेले उत्सव सुफळ होणार आहे. झाली सेवा भगवंताच्या चरणी आणि भगवंताच्या रूपाने नटलेल्या आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. आपल्या सगळ्यांच्या सोबत कीर्तन करण्याचा आनंद आहेच, पण साहेब आपण आलात आणि इतक्या वेळ आपण मला सहन केलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने हे सगळं करण्यासाठी रक्तात असावं लागतं, असं होत नाही. आता हातामध्ये घड्याळ नसले आणि नेते मंडळी आले की आम्हाला लक्षात येतं की आता कीर्तन संपवायला पाहिजे. आणि आज आपल्याला सगळं कीर्तन आमचं ऐकावं लागलं आणि आपण इतकं चांगलं ऐकलं की आपल्या जिज्ञासेतून कीर्तन करण्याची ऊर्जा आली. आपल्यासाठी उदंड आयुष्य आरोग्य लाभावं आणि ज्या कामासाठी भगवंताने आपली नियुक्ती केली आहे ते संपूर्ण कामामध्ये आपल्याला यश मिळावं अशा मी श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की आपल्याला उदंड आयुष्य आरोग्य लाभावं आणि मरणाच्या एका क्षणापूर्वी का होणार त्या भगवंताच्या स्वरूपाशी आपला काला व्हावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या सेवेला पूर्णविराम देऊया. विठ्ठल